महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशा प्रकारे कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. दरम्यान आता निवडणूक आयोगाने देखील याबाबत महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या प्रभाग रचना तयार करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी गणांची रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आता ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर 6 मे रोजी सुप्रीम कोर्टाने याबाबत निकाल दिला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज संस्थांवर प्रशासक राज आहे. अशा सर्व संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामुळे आता सोलापूर पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून सोलापुरातील सर्व प्रमुख पक्षातील शहराध्यक्षांनी निवडणुका कधीही लागू द्या, आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया द ब्रेनला बोलताना दिली. मागील 3 वर्षांहून अधिक काळापासून सोलापूर पालिकेवर प्रशासक राज असून न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकींसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, ओबीसीसाठी या आधीच्या निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकीत राखीव जागा ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा परिषदेसह राज्यातील 28 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 285 पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारच्या वतीने निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी आमची पूर्ण तयारी असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.